नमस्कार मंडळी. मी वैद्य राजश्री कुलकर्णी नाशिकहून आयुष्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ करते आहे. तो खास हिवाळ्यातल्या आरोग्याची काळजी याबद्दल. हिवाळा आणि आरोग्य हे एकदम अतूट असं असणारं नातं आहे. कारण जनरली कोणतीही व्यक्ती जरी असली जी वर्षभर व्यायाम करत नसली तरी बाहेर थंडी पडायला सुरुवात झाली की प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम आपण नक्की करायला हवा. मग त्याच्यामध्ये तरुण मंडळी असतील तर ती जिममध्ये जातात, थोडी वयस्कर मंडळी असतील तर ती चालायला फिरायला जातात, मधल्या वयातली मंडळी जॉगिंगला जातात किंवा जिमचे काही व्यायाम करू शकतात. कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची शारीरिक कसरत करावी अशी भावना हिवाळ्यामध्ये जागृत होते. जसं व्यायाम आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला आरोग्याची, आहाराची अशी पण काळजी ह्या दिवसामध्ये घेणं गरजेचं आहे. बाहेर जसा हवेमध्ये थंडावा वाढतो तसा आपल्या शरीरातला जो काही गरमी आहे किंवा शरीरातला जो उष्णता आहे ती टिकवून ठेवण्यासाठी शरीर प्रयत्न करतं. आणि मग होतं काय की त्वचेवरची जी रंध्रं आहेत ती सगळी रंध्रं बंद केली जातात. ती बंद केल्यामुळे शरीरातली उष्णता शरीरामध्ये टिकवून ठेवायला मदत होते. त्याचा परिणाम असा होतो की जाठराग्नी जो आहे आपला, जी पचनशक्ती आहे आपली, ती जास्त चांगल्या पद्धतीने या काळामध्ये प्रज्वलित होते. त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की सकाळी उठल्यानंतर लवकर भूक लागते आपल्याला. आणि मग ही भूक जर टाळली तर शरीरामध्ये साठवलेला एनर्जीचा खर्च शरीराकडून केला जातो. आणि म्हणूनच ह्या दिवसामध्ये सकाळी पौष्टिक आहार घेण्याची पद्धत आहे. असं जसं जसं जानेवारी महिना जवळ येईल तसं तसं भोगी, संक्रांत हे जेव्हा सण जवळ येतात तेव्हा सकाळी लवकर उठून धुंधुरमास पाळायची आपल्याकडे पूर्वी पद्धत होती. धुंधुरमास म्हणजे काय, तर सकाळी उठल्या उठल्या लवकर खायचं आणि ते देखील गरम खायचं. मग त्याच्यामध्ये डाळ तांदळाची खिचडी असेल, तीळ लावलेली भाकरी असेल किंवा ह्या दिवसांमध्ये ज्या फ्रेश भाज्या मिळतात, मटार आहेत, गाजर आहेत, वाल आहेत, या सगळ्या भाज्यांचा वापर करून केलेली मिक्स भाजी असेल, ज्याला लेकरूवाळी भाजी म्हटलं जातं, अशा पद्धतीचा आहार घेण्याची पद्धत होती. दुसरी पद्धत अशी आहे की सुक्या मेव्याचे जे लाडू आहेत ते आपण ह्या दिवसांमध्ये करतो. विशेषतः गृहिणींसाठी किंवा स्त्रियांसाठी कंबरदुखी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हाडांची झीज होणं, ऑस्टिओपोरोसिस हे देखील स्त्रियांमध्ये आणि विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये होणारे आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्यासाठी ही सगळ्या प्रकारची सुक्या मेव्यातली जी फळं आहेत ती अतिशय उपयुक्त असतात. आणि म्हणून हे सगळे सुक्या मेव्याचे जे पदार्थ आहेत ते, त्याच्यासोबत मेथ्या, त्याच्यासोबत डिंक, उडदाच्या डाळीचे पीठ आणि गूळ असं एकत्र करून हे लाडू बनवायची आपल्याकडे पद्धत आहे. ह्याच्याच बरोबरीने कधीकधी नारळ आणि अहळीव असं वापरून त्याचे लाडू केले जातात. हे कोणत्याही स्वरूपाचे जे पौष्टिक लाडू आहेत ते या दिवसामध्ये सकाळी खाल्ल्याने शरीराला जी गरजेची आहे ती ऊर्जा याच्यातून आपल्याला प्राप्त होते. नियम फक्त असा आहे की सकाळी जर ह्यातलं काही पौष्टिक खाल्लं तर त्याच्यानंतर 3 ते 4 तास दुसरं काहीही खायचं नाही. मग ब्रेकफास्टला दुसरं काही खायचं कारण नाही. हाच लाडू सकाळी जर खाल्ला तर तो ब्रेकफास्ट म्हणून काम करतो. तर अशा पद्धतीने रोज आपण हिवाळ्यातली काळजी किंवा आहार याबद्दल थोडी थोडी माहिती घेतली तर आपला हिवाळा अतिशय चांगला आणि आरोग्यपूर्ण जाईल यात शंका नाही.